जय हरी माऊली. कसे सगळेजण? मला माहिती आहे सगळे मजेतच आहे. तर आज मी चालले शेतात चक्राला. तर आता शेतातले कामं सगळे उरकेले, पण थोडं छोटे मोठे कामं राहते ते करावं लागते. तर मग मी आले डाळिंब बागेच्या कड्याने चाललो. तर बघा असा मस्त असा बाग बघा सिटिंग मध्ये. आणि सिटिंग मधून आता त्याला बघा पाणी दिलेलं आहे. आणि बघा छोट्या कळ्या पण लागल्या आता, मस्त लागल्या ना. बागाची सेटिंग बघा, सेटिंग मध्ये त्याला आहे ना असं खालून पाणी सोडलं होतं आज साहेबांनी. तर बघा आणि बाग पण असं मस्त कळ्यांनी फुलांनी असा बहरलेला आहे. फुलं पण एकदम एकदम चांगले मस्त लागलेले आहे बघा. काही छोट्या, काही मोठ्या, काही अजून सेटिंग मध्ये आहे, काहीची सेटिंग पूर्ण झाली. आणि हे बघा पाणी दिलेलं आहे. असं मस्त असं गारवा आहे. उन्हामुळे गारवा पण मस्त जाणू राहिला. आणि ह्या गारव्यामुळे ना तर पक्षी परत मोळाच्या माश्या असं मस्त असं पावसासारखं वास सुटलेला आहे बघा आता इकडं. आणि आता चौखड ऊन पडल्यामुळं ना तर चांगली सीटिंग व्हावं म्हणून साहेबांनी मोकळं पाणी सोडलेलं आहे. आणि बघा येथून असे चिखलातून पावलं घेऊन साहेब आलेले. तर असं मस्त पानकळ्यासारखं वातावरण झालतं इथं दिवसभर. इतकं थंडावा मस्त. आणि चौकून सगळे पक्षी किलकिल करतात. आणि मोळांच्या माशात इतक्या गुणगुण करते ना. तर आपल्या बागेत जास्त मोळाची माशी यावं म्हणून मग आणि ते पेट्या पण आणलेल्या आहे बरं का मोळाच्या माशीच्या. बघा असं बाग सेटिंग मध्ये आहे. आणि चाललो तर थोडंसं आपल्या जनावरांसाठी गवत निघत रानात जर गेलं तर थोडंफार खुरपवलं एखादं हे पिकतं काही असन तर. आणि तर बघा इथं मोळाच्या पेट्या पण आणून ठेवलेले आहे. त्यांना पाणी, माश्या पण गुणगुण करताय मस्त. मोळाच्या माश्या आणायची गरज नव्हती, होते आसपास मोळ, पण एवढे अगोदर सेटिंग होईना ना. तर मग त्याच्यामुळं साहेबांनी मग आणखीन असं वाटलं होती की नाही होती सेटिंग, मग त्याच्यामुळं नुकसान होऊ नये म्हणून मग लवकरच आणल्या त्या पेट्या पण. असे छोट्या कळ्या पण मस्त तयार झालेले आहे. चला म्हटलं आता दिवसभर घरी होतो, मग 4-5 लाख होईना ऊन कमी झाल्यावर थोडंसं रानामधलं काम. दुपारी खूप ऊन लागायला लागलं, मग गेलो घरी. तर अद्रक मधलं आम्ही ते बिलाईत कुठं मुडं होतं उगलेलं ना, तर ते मारलं काही. आणि आपल्या जनावरांसाठी थोडंफार निघलं कवळ्या 2 कवळ्या गवत तर घरी नेलं. आणि त्यानंतर ह्या अद्रकीमध्ये खुरपली तर स्वच्छ राहील म्हणून अजून अद्रकीला हे मार्केटमध्ये भाव कमी दर्शिक, पण मग म्हटलं मग ती निर्मळ करून ठेवा, कारण की आपले तो पाला पडलेला आहे. आणि त्यानंतर मग तो मध्ये वर लोटायचा, कारण की तो पाला बघा असा अस्त व्यस्त पांगून पडलेला आहे. हे आपलं अद्रकीचं वावर. आणि मिरच्या बघा किती हिरव्या गार आहे. मिरच्या पण तोडायला आल्या. दर्शिक गवत पण होतं म्हणलं, आणि आपल्या सऱ्या पण निर्मळ होत्या. आणि त्यामध्ये आम्ही ना डाळिंबाचा बाग सेट केलेला आहे. तर आपण झाडं बघू डाळिंबाचे. हे बघा, हे असा पाला आहे ना, आम्हाला बाजूला लोटायचा आहे. आणि असं
हे आपल्या आता अद्रक आहे का त्यावर झाकून टाकायचं. आणि हे आपलं डाळिंबाचं झाड एवढं झालेलं आहे आणि त्याला ड्रीप पण केलेलं आहे बघा. बघा आता या मिरच्या झाडाला किती मिरच्या आलेले आहे. तोडावं लागेल आता मार्केटला न्यायला. बघा असे काळी काळी भोर मिरची एकदम. किती काळ्या जरत मिरच्या, याला लवंगी मिरची म्हणतात. तर आम्ही डाळिंबाची बेड आहे ना तर खुरपून घेतले, म्हणजे अद्रकीमध्ये डाळिंब लावलेले आहे ना, खुरपून घेतले. आणि ह्यो पाला आहे का आपला अद्रकीचा पडलेला, तर हा पाला आम्ही असा गोळा करून त्यावर टाकला. कारण की आपल्याला अजून अद्रक द्यायला वेळ आहे ना, आणि आता अद्रकीचे भाव पण कमी आहे ना, त्याच्यामुळं मग आम्ही असं गोळा करून याच्यावर बेडवर मारला. आणि आता ड्रीप चालू आहे त्याला खालून. ड्रीप चालू असल्यामुळं ते पाणी मग तापमानामध्ये मग कमी वापरलं जातं ना, मग उन्हापासून संरक्षण होतं, पाणी कमी लागतं. म्हणून मग असं बेड हे केलं आम्ही, असे झाकून टाकले सगळे. थोडं राहिलं आता घेऊ म्हटलं, ऊन पण पडलंय दर्शिक. ही डाळिंबाची सरी आहे. पूर्ण बेड रिकामा झाला, गवत बिवत काढून घेतलं, मस्त अशी निर्मळ झाली. आणि अजून पाला काही पडायचा राहिलेला आहे आपल्या अद्रकीचा, त्याच्यावर खूप पाला आहे. अजून वाळला नाही तर एवढा, पण मग वाळल्यावर टाकू. काही टाकला, जेव्हा हे पडन तेव्हा मग परत बेड परत हवर करून घेऊ सगळे. मिरच्या तर बघा किती उंच उंच वाढल्या. डाळिंब पण मस्त वाढलेली डाळिंबाची झाड आहे. इथं बघा दर्शिक अशा तेलात तळायच्या मिरच्या आहे. तर तिखट नाही लई, पण बघा किती मस्त लाल लाल झालेले आहे. बियासाठी सोडलेले आहे एवढ्या, पुढल्या वर्षीसाठी बी काम येईन म्हणून हे सोडलेले आहे. याला बघा तळायच्या झाडाच्या मिरच्या किती लांब लांब वाढलेले. काही मी तोडल्या पण आता दर्शिक घरी तळून खायला मस्त लागतात. कवळ्या 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 तोपर्यंतच मस्त लागत आहे. त्या मस्त तळाते मीठ टाकून, मस्त रेसिपी होती त्याची पण. तर बघा मी एवढ्या तोडून घेतल्या. बुडापासून मिरच्या त्या पार बुडाला मिरच्या आल्या. त्यामध्ये मसाला घालून पण करते येते आपल्याला, मीठ मिरची घालून. आणि अशा पण तळून पण मीठ टाकून भारी लागते खायला. हे बघा असे घेतले मी तोडून. चला मग बनवते मी मस्त अशी छान अशी रेसिपी. चला जय हरी.